शासकीय योजना आणि प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल दिन राबविण्यात येणार। सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित केला जातो। महसूल सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आवाहन। खेड तालुक्यातील शिक्षकांनी एकत्रित तंबाखूमुक्त शाळा परिसर आणि तंबाखूमुक्त भारत अभियानाची राबवली कार्यशाळा। नाणेकवरली चाकण अभियानाअंतर्गत कार्यशाळेत सामुदायिकरित्या तंबाखूमुक्त भारताची घेतली शपथ। राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन मोहिमेच्या जिल्हा सल्लागार जयश्री सारस्वत यांनी शिक्षकांना केले मार्गदर्शन। दोंदे ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेच्या मुद्द्यावरून गुरुवारी सुकाळे कुटुंबीय मुंबईतील आझाद मैदानावर बसले उपोषणाला। लोकशाही मार्गाने न्याय मिळणार नसेल तर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजाला वंदन करून आत्मदहन करण्याचाही दिला इशारा। समस्त सुकाळे मंडळीतर्फे शिवकुमार सुकाळे यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा। आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर सोडलेल्या वृद्ध दाम्पत्यास अनाथ आश्रमाच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या मुलाकडे केले स्वाधीन। कौटुंबिक अडचणींमुळे घराबाहेर पडलेले 56 वर्षीय वडील अखेर संवेदनशील सुदर्शन जाधव यांच्यामुळे मुलाला पुन्हा भेटले। वृद्ध दाम्पत्यास 24 तासास मिळाला घरचा आसरा। सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन जाधव यांच्या प्रयत्नातून बाप लेकांची भेट। पाडळी काळीचवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैभव दत्तात्रय सातकर यांची बिनविरोध निवड। नवनिर्वाचित सरपंच वैभव सातकर यांचा ग्रामस्थ मित्र परिवाराकडून सन्मान। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।